हॅलो स्टुडंट्स, काही प्रिव्हियस एक्सपिरियन्सेस शेअर करतो आहे बोर्ड एक्झामचे. बोर्ड एक्झाममध्ये मुलं वर्षभर तयारी करतात, फार मेहनत घेतात, पेपरच्या आदल्या दिवशी रात्रभर जागतात आणि पेपरला सामोरं जातात. एवढं सगळं करूनही समजा पेपर अवघड गेला आणि त्यात जर तो पहिला फिजिक्सचा पेपर असेल तर त्या ठिकाणी त्याचा परिणाम हा त्याच्या पुढे येणाऱ्या सर्व पेपरवर होत असतो. म्हणजे केमिस्ट्रीवर होतो, मॅथ्सवर होतो, बायोलॉजीवर होतो. सो तुम्हाला इथे थोडासा पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. जो पेपर अवघड गेला त्याला सोडून द्या, तो आता जमा झालेला आहे. पुढच्या पेपरचा पॉझिटिव्हली विचार करायचा आहे. सो इथे मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट समजावून सांगतोय. तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये जरी कमी मार्क्स मिळाले तरी तुम्ही त्याचा लॉस हा भरून काढू शकता बायोलॉजीमधून, कारण की बायोलॉजीच्या पेपरमध्ये स्कोरिंग करणं हे तसं सोपं असतं ॲज कम्पेअर टू फिजिक्स आणि केमिस्ट्री. त्यामुळे बायोलॉजीला सिरियसली घ्या, आत्तापासून त्याचं प्रिपरेशन करा आणि जे तुम्हाला 3 दिवस अगोदर मिळणार आहे पेपरच्या राईट त्याच्या सुट्ट्या तुम्हाला मिळालेल्या त्याला पॉझिटिव्हली युटिलाइज करा. जास्तीत जास्त स्कोर करून तुम्ही तुमचा फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा लॉस इथे भरून काढू शकता. ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना.